Good morning friends, my name is Swali. I am from class 5th. Today I tell you here one poem. गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं. गुरु के बिना ज्ञान नहीं, ज्ञान के बिना कोई महान नहीं. भटक जाता है जब इंसान तब गुरु ही देता है ज्ञान. भटक जाता है जब इंसान तब गुरु ही देता है ज्ञान. ईश्वर के बाद अगर कोई है तो वो गुरु है. दुनिया में वापिक जो करता है तो वो गुरु है. हमें जो अच्छा इंसान बनाता है वो गुरु है. हमारी कमियों को जो बताता है वो गुरु है. हमें इंसानियत जो सिखाता है वो गुरु है. हमारे मन में एक विश्वास जगाते वो गुरु है. धन्यवाद. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. Good morning everyone. I am Siddhi Barote from class 5. Today I am going to speak few words about Guru Purnima. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागतात. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि या कष्टाच्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद लागतो. गुरूंचा आशीर्वाद लागतो. सद्गुरूंचा ध्यास आणि स्वतःला घडवण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे हीच खरी गुरुपौर्णिमा असे मला वाटते. या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आताच्या काळात कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून त्यांना गुरु बनवणे हे अगदी सोपे आहे. पण पूर्वीच्या काळी मोठमोठ्या गुरूंचे शिष्यत्व लाभणे ही अवघड होते. कारण आपण म्हणतो एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, तशीच त्यांनाही एंट्रन्स एक्झाम द्यावी लागत होती आणि मग कुठे त्यांना त्या गुरूंकडे प्रवेश मिळायचा. त्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण सांगते. एक असाच मुलगा होता. त्याला एका गुरूंकडून शिक्षण घ्यायचे होते. त्याने त्या गुरूंना जाऊन सांगितले की मला असे असे शिक्षण घ्यायचे आहे. त्या गुरूंनी त्याला एक मंत्र दिला आणि म्हणाले तू या मंत्राचा वर्षभर जप कर आणि एका वर्षाने माझ्याकडे ये. मग मी तुला सांगतो की तू माझे शिक्षण घेण्यास पात्र आहे की नाही. त्या मुलाने त्या मंत्राचा वर्षभर जप केला आणि एका वर्षाने त्या गुरूंच्या आश्रमाजवळ आला. आश्रमाच्या दारातच त्या गुरूंच्या एका शिष्याने तिथे एकदम झाडले आणि धूळ आणि कचरा त्याच्या अंगावर उडवला. झालं. आता हा भावी शिष्य तिच्यावर ओरडला, रागवला आणि कसा तरी आश्रमात गेला. आश्रमात गेल्यावर तो गुरूंच्या सामोरे गेला आणि गुरु त्याला म्हणाले की तू नागासारखा दंश करत आहे म्हणून मी तुला आता तरी सध्या तरी प्रवेश मिळणार नाही तुला. तू एक वर्ष परत या मंत्राचा जप कर आणि एका वर्षाने परत माझ्याकडे ये. त्या मुलाने परत मंत्राचा एक वर्ष जप केला आणि परत तो त्या मंत्राकडे गुरूंकडे आला. गुरूंच्या परत त्याच शिष्याने त्याच्या अंगावर सारवण्याचे सडा मिश्रण त्याच्या अंगावर लुटले. यावेळेस तो तिच्यावर अगोदरपेक्षा कमी चिडला, पण बऱ्याचपैकी तिच्यावर चिडला आणि जेव्हा आतमध्ये गेला गुरूंजवळ, गुरूंनी त्याला म्हणाले तू नागासारखा दोष तर नाही करत आहे आता सध्या, पण नागासारखा फुटकार मारत आहे म्हणून मी तुला सध्या तरी प्रवेश देणार नाही. तू परत एक वर्ष या मंत्राचा जप कर. त्याने परत त्या एक वर्षाने परत तो मंत्राचा जप करून आला. एका वर्षाने परत यावेळेस अक्षरशः त्या शिष्याने त्याच्या अंगावर पूर्ण घाण पाण्याची बाटली होती. तरी तो तिच्यावर यावेळेस रागवला नाही, चिडला नाही. उलट त्याने तिला नम्रपणे अभिवादन केले आणि म्हणाला गेल्या 3 वर्षापासून मी या मंत्राचा तरी जप करत आहे, पण माझा अहंकार कमी व्हावा, माझे पाय जमिनीवर यावे यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. आणि हे म्हणून जेव्हा तो गुरूंकडे गेला तेव्हा गुरूंनी त्याला ताबडतोब प्रवेश दिला आणि म्हणाले की ज्याच्या अंगी अहंकार असतो ते ज्ञान मिळवण्यासाठी पात्र नाही. ही त्या गुरूंची धारणा होती आणि हे अगदी बरोबर आहे. ज्याच्या अंगी अहंकार आहे तो कितीही ज्ञानी असला त्याला ज्ञानी म्हणता येणार नाही. आपले गुरु आपल्याला ज्ञान, शिस्त, चांगले संस्कार, प्रामाणिकपणा शिकवतात आणि आपल्याला एक चांगला नागरिक व आदर्श माणूस बनवतात. आपले गुरुच आपले खरे मित्र, आपले मार्गदर्शक, आपले प्रेरक असतात. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. गुरूंच्या चरणी माझा नमस्कार. त्यांच्यामुळे जीवन झाले साकार. गुरूंच्या
आशीर्वाद